रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात बोरज या गावामध्ये अचानक गॅस्ट्रोची साथ पसरली आहे आणि यामध्ये गावात एकाच वेळी 40 जणांना लागण झाली आहे गॅस्ट्रोची। यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। 8 ते 10 जणांची बोरज आणि शिव या गावाला जिल्हा परिषदेची पाणी योजना लागू आहे, मात्र आसपासच्या गावांमध्ये ही योजना नाहीये आणि त्यामुळे हा संशय अधिक बळावलाय। गॅस्ट्रोची लागण झालेल्यांना कळंबणीच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे, तर गंभीर असलेल्या रुग्णांवर चिपळूण नजीकच्या डेरवणला उपचार सुरू आहेत। चिपळूणच्या धन्वंतरी रुग्णालयामध्ये वनिता सीताराम कावणकर यांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक रुग्णांना अद्याप जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू आहे। मात्र आरोग्य विभागाकडे पुरेशी औषध सामग्री नसल्याचं समजतंय। नळ पाणी योजनेतून दूषित पाणी आल्याचंही कळतंय। जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याचं एकंदरीत दिसतंय। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रणव, सांगाल जरा सविस्तर घटना काय नेमकं झालेलं आहे? एका जणाचा मृत्यू सुद्धा झाला गॅस्ट्रोच्या या लागणमध्ये। कालपासून या गॅस्ट्रोची लागण जी आहे ती खेड तालुक्यामधल्या बोरज गावामध्ये झाली। खरं तर शिव रुग्णालयात या काही 10 पेशंटला जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती अचानक खालावल्यामुळे त्यांना कळंबणी रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि अचानक ही पेशंटची संख्या जी आहे ती 40 पर्यंत पोहोचली आणि यामध्ये एका महिलेचा जो आहे तो मृत्यू झाला आहे। वनिता कावणकर या महिलेचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि या महिलेला जे आहे ते औषध उपचार जे आहे ते वेळेत पुरवले गेले नाहीत आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं जे आहे ते प्राथमिक अहवालाद्वारे स्पष्ट होतं आहे। आणि आजही या पेशंटची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आज 20 पेशंट या गावातून जे आहेत ते खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूणच परिस्थिती बघितलं तर जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा जी आहे ती कुचकामी ठरते, कारण या ठिकाणी आरोग्य जिल्हा परिषद विभागाची टीम दाखल आहे, मात्र त्यांच्याकडे पुरेशी औषध सामुग्री जी आहे ती या ठिकाणी नसल्या कारणानं त्यांना खासगी रुग्णालयामध्ये जे आहे ते हलवण्यात येतं आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे। अजूनही 8 ते 10 पेशंट जे आहेत त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे आणि त्यांचे उपचार जे आहेत ते चिपळूणच्या डेरवण हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते उपचार त्यांच्यावर सुरू आहेत। अनुपमा, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीविषयी प्रणव। आणि याबाबतच्या अपडेट्स आहेत, ताज्या घडामोडी आहेत, ती आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि रत्नागिरीमधून ही बातमी आपण बघितली। गॅस्ट्रोची लागण झाली आहे, एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, आरोग्य यंत्रणा काहीशी कुचकामी ठरते असंच या दरम्यान दिसून येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।